गुड आफ्टरनून मैत्रिणींनो, शुभ दुपार तुम्हाला. माझं जेवण झालं मैत्रिणींनो. मी आज केली वांगे बटाटा मिक्स भाजी आणि वरण भात चपाती. क्लिनिंग राहिली आता. हॉलची क्लिनिंग केली मैत्रिणींनो, डीप क्लिनिंग. ते कपडे आहेत त्या कोपऱ्यामध्ये, ते आज धोबी येणारे कपडे घेऊन जाणारे. अर्धे नेणारे आणि अर्धे माझ्या मुलाचे, मोठ्या मुलाचे, ते मध्ये कबडमध्येच येतं. ते म्हणला नको देऊ त्याला, ते आणत नाही लवकर. त्यांचेच नेणारे. तेवढे ते खालचे आहेत का तेवढे त्यांचेच कपडे. इथं गणपती हे सगळं काढलं होतं मैत्रिणींनो. मला लय उशीर झाला आज. बारीक धूळ येते आमच्या इथं, रोडलाच घर असल्यामुळं. काम करून करून हे हात दुखतंय, पुन्हा इतका दुखतंय ना. स्वामी समर्थचा फोटो इथं ठेवला होता. इथं मी काही त्याच्या समोर पसारा ठेवायली म्हणून माझ्या मुलांनी तिकडं नेऊन ठेवलं आहे आता स्वामी समर्थ. नाही तर इथल्या इथं मला ना सकाळी सकाळी दर्शन होत होतं. पुन्हा मी जप करीत होते. आता 8 दिवस झाले जप बी नाही मैत्रिणी. इथंच जप माळ माझी स्वामी समर्थ जप. आता ओम नमः शिवायचा करायली, मनातल्या मनातच करायली मैत्रिणी. देवाचं हे करत असते मी. तुम्ही पण करायचं मैत्रिणी. घरा म्हणजे दिवसातून एकदा नामस्मरण करायचं देवाचं. आणि देवाला हे म्हणजे म्हणायचं की हे देवा, मला तू इतकं सुंदर आयुष्य दिलंस, त्याबद्दल मी तुझी खूप खूप ऋणी आहे, असं कृतज्ञता व्यक्त करायची देवाची. तिकडं समर्थचा फोटो ठेवलाय. मला इकडं बघितली की करमत नाही, पण मी तर पसारा करायली म्हणून मी त्याने तिकडं नेऊन ठेवलाय. आता माणूस टेबल आहे म्हणून काही बी ठेवते. असा हात दुखायला आहे ना. आमची भांडी आली नव्हती कालपासून, उधळून आली आज. हिंडून कुत्री मारून मारून. काल कंप्लीट मला ना इतका लोड पडलाय कामाचा. आणि आज सकाळी हॉल काढलाय. हाताची वाट लागली काल, तरी मी संध्याकाळी जेवली सुद्धा नाही. स्वयंपाक केला आणि तशीच जाऊन झोपली. इतका हात दुखू लागला. काय करावं काय. हां, हेअरसाठी मैत्रिणी मी तुम्हाला काही टिप्स देणार होते हेअरसाठी. तर घरच्या घरी हेअर स्पाक आता मी पण करणार आहे मैत्रीण. कारण माझी पण केस आहे ना थोडी हेच झाली, पातळ झालीत. आणि मेहंदी पण लावायला आलीत बघा कशी झाली. रेग्युलर मेहंदी लावायची मैत्रीण. आणि मेहंदी कालविताना त्याच्यामध्ये आवळा, रिटा, ही आवळा पावडर टाकायची. आणि 1 दिवस ह्याच्या भांड्यामध्ये, लोखंडाच्या कढईमध्ये ही भिजू घालायची आणि नंतर लावायची मैत्रीण. 1 दिवस भिजू द्यायची, दुसऱ्या दिवशी लावायची. चांगला इफेक्ट येते चांगला. आणि केसांना मैत्रीण जास्त घिसघिस करायचं नाही. केस वॉश केले ना हलक्या हलक्या हाताने हे करायचे. आणि घिसघिस केलं ना केस तुटतेत मैत्रिणींनो. एकदा केस तुटले ना पुन्हा ते तशी तुटत जाते. माझे पण इतके समोरचे केस तुटलेत ना. काय काय असे बेबी हेअर आहेत ना, ते येईल समोरून. आता थोड्या वेळाने ना, आता हे सगळं गच्च बांधले, सगळे पुढे येते ते बेबी हेअर. असे जे म्हणजे तुटलेत ना ते केस डबल उगवायला सुरुवात होते. त्याच्यामुळे जास्त घिसघिस करायचं नाही. आणि गुंता काढताना मैत्रीण खालून वर जायचं, वरून खाली नाही. म्हणजे वरून खाली आलात ना जास्त केस हे होते. आधी खालचा गुंता काढायचा आणि वरचा काढीत वरचा जायचा. म्हणजे लवकर असे जास्त केस तुटत नाहीत तुमचे. आणि डार्क शॅम्पू लावायचा नाही मैत्रिणी जास्त. म्हणजे माइल्ड शॅम्पू लावायचा, डव किंवा मग पॅन्टीन. तर काय आता ते प्रॉडक्टच, मी तर पॅन्टीन यूज करत होते. आता ते शॅम्पूच बुडाला आहे मैत्रिणी. आता पॅन्टीन शॅम्पू बंद झाली कंपनी. सगळ्यात चांगलं डव लावा मैत्रिणी, खूप माइल्ड आहे. आणि स्किनला सुद्धा डव साबण खूप चांगली आहे. आणि आहारामध्ये मैत्रिणी आहार चांगला घ्या तुम्ही. आहारामध्ये मैत्रिणी खोबऱ्याचा जास्त यूज करा. असं खाऊ वाटत नसेल खोबरं तर मैत्रिणी वड्या करून ठेवायच्या खोबऱ्याच्या आणि खायच्या. आणि जास्तीत जास्त सकस आहार घ्यायचा, प्रोटीनयुक्त पदार्थ खायचे. मूग, मटकी असे मोड आलेले धान्य खायचे. त्याच्याने सुद्धा तुमच्या ह्याची ग्रोथ चांगली होती. आणि हेअर स्पा म्हणलं ना मैत्रिणी, केसनं
असे वॉश केले ना मैत्रिणी, घट्ट बांधून ठेवायचे खूप वेळ आणि मग हे करायचे, काढायचे म्हणजे असे खोलायचं ते आणि सॉफ्ट टॉवेलने असं चांगलं व्यवस्थित पुसून घ्यायचे. आणि डिटॉक्स तर वापरल्यास खूप चांगले मैत्रिणी, पण त्याचा खूप कुठं नाही, त्याच्यापेक्षा ना डव शॅम्पू लावा आणि तितकं आपल्याला करणं पण होत नाही डिटॉक्स. चला मैत्रिणी, आज खिडक्या उघडल्यात मैत्रिणी, खिडक्या आमच्या खिडक्या उघड्या नसतात तर रात्रीचं मांजर येते, सगळंच पॅक असते आमचं. माइल्ड शॅम्पू लावायचा मैत्रिणी केसांना. पुन्हा खाण्यामध्ये पण मैत्रिणी प्रोटीनयुक्त अंडे, मासे तुम्ही जर खात असतात, दूध, दही ह्याचा समावेश करायचा. चला मैत्रिणी, मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.